नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बालमानसशास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, एकात्मिक बालविकास योजना कोणत्या साली सुरू झाली? पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय 1975, दुसरा 1980, तिसरा 1985 आणि चौथा 1987. काय असेल याचं योग्य उत्तर? एकात्मिक बालविकास योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 1975 साली एकात्मिक बालविकास योजना सुरू झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. अर्भक शिशु व लहान बालके यांची त्यांच्या पालकांच्या अनुपस्थितीमध्ये सुरक्षित व उद्दीपनयुक्त वातावरण काळजी घेतली जाते, त्यास डॅश असे म्हणतात. पाळणाघर, सर्वेक्षण, नर्सरी स्कूल किंवा संस्कार केंद्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पाळणाघर हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एका पुरुषाला शिक्षण दिले तर एका व्यक्तीला शिक्षण दिल्यासारखे आहे, परंतु एका स्त्रीला शिक्षण दिले तर एका डॅश शिक्षण दिल्यासारखे आहे. कुटुंबाला, समाजाला, राज्याला किंवा समाजकार्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे कुटुंबाला. जर एका पुरुषाला शिक्षण दिले तर एका व्यक्तीला शिक्षण दिल्यासारखे आहे, परंतु एका स्त्रीला शिक्षण दिले तर एका कुटुंबाला शिक्षण दिल्यासारखे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. बालविकास ही डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण, गतिशील, विघटनशील, सामाजिक किंवा राजकीय. 4 पर्याय दिले आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर? तर बालविकास ही सातत्यपूर्ण व गतिशील स्वरूपाची प्रक्रिया आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. बालकामधील नेतृत्व गुणांचा विकास हे डॅश विकासाशी संबंधित आहे. सामाजिक, राजकीय, हिंसक किंवा शासकीय. 4 पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बालकामध्ये नेतृत्व गुणाचा विकास हे सामाजिक विकासाशी संबंधित आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय, ही व्याख्या कोणी केली? वुडवर्थ, कर्ल युग, स्मिथ किंवा जीन पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वुडवर्थ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. मिनेसोटा ही व्यक्तिमत्व चाचणी कशासाठी तयार करण्यात आली? अस्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, समाजकार्य करण्यासाठी, सामाजिक विकास करण्यासाठी आणि भाषाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे अस्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी मिनेसोटा ही व्यक्तिमत्व चाचणी तयार केलेली आहे. भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे कोणी म्हटले आहे? जीन पियाजे, मोरो, स्मिथ किंवा कार्ल मार्क्स. तर भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे जीन पियाजे यांनी म्हटलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी किती टक्के आरक्षण असते? 3%, 10%, 5% किंवा 50%. तर याचं योग्य उत्तर आहे अपंग मुलांना प्राथमिक व माध्यमिक शाळेत 3% आरक्षण असते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. सर्वात जास्त गुंतागुंतीचे समाजीकरण कोणत्या अवस्थेतून होते? कुमारावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था किंवा तारुण्यावस्था. तर कुमारावस्थेमध्ये सर्वात जास्त गुंतागुंतीचे समाजीकरण होते. बुद्धिमत्तेचा ऱ्हास कोणत्या वयानंतर होतो? 60, 66, 64 किंवा 69. काय असेल याचं योग्य उत्तर? तर बुद्धिमत्तेचा ऱ्हास हा 60 वयानंतर होतो, हे याचं योग्य उत्तर आहे. बालगुन्हेगारी टाळण्यासाठी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, सामाजिक समता राखणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे किंवा लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता पाळणे.
बालगुन्हेगारी टाळण्यासाठी कौटुंबिक स्वास्थ्य असणे सहाय्यभूत ठरेल. हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर. लहान मुलांना सवयी जडण्यासाठी कोणत्या उपपत्तीचा वापर होतो? प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती, अभिसंधित, चेतक, प्रतिसाद किंवा उद्दीपक. तर याचं योग्य उत्तर आहे प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती हे याचं योग्य उत्तर आहे. टर्मन या मानसशास्त्रज्ञाने कितीपेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे? 4 पर्याय दिले आहेत. 140 IQ, 144 IQ असेल, 155 IQ असेल किंवा 143 IQ असेल. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 140 IQ असलेल्या विद्यार्थ्यांना टर्मन या मानसशास्त्रज्ञाने अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे. वर्गातील वेगवेगळे वयोगट असलेल्या विद्यार्थ्याशी संबंध ठेवताना शिक्षकाला कशाचे ज्ञान असणे जास्त आवश्यक आहे? त्याच्या विकासाची अवस्था, त्याच्या राजकीय अवस्था, त्याच्या सामाजिक अवस्था किंवा चौथा सुद्धा दिलाय त्याच्या सामाजिक अवस्था. तर याचं योग्य उत्तर आहे त्याच्या विकासाची अवस्था हे याचं योग्य उत्तर आहे. 7वीच्या वर्गातील मयूर हा C ला D म्हणतो, U ला V म्हणतो व M व W मधील फरक त्याला समजत नाही, तर मयूर हा कोणत्या अध्ययन समस्येने ग्रासलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा विचारलेला प्रश्न आहे. काय असेल? डिस्लेक्सिया, कावीळ, मलेरिया किंवा हिवताप. तर याचं योग्य उत्तर आहे डिस्लेक्सिया या रोगाने तो ग्रासलेला आहे, या समस्येने तो ग्रासलेला आहे. सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन करणे म्हणजे अध्ययन. ही अध्ययनाची व्याख्या कोणी केली आहे? क्रोक्रो, मोटो, टर्मन किंवा प्लेटो. तर सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन करणे म्हणजे अध्ययन ही अध्ययनाची व्याख्या क्रोक्रो या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. लहान बालकाच्या सर्जनशील या विकासासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? प्रकल्प पद्धती, बुद्धिमंथन पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा प्रायोगिक पद्धती. तर लहान बालकांच्या सर्जनशील या विकासासाठी प्रकल्प पद्धती अतिशय उपयुक्त आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, बालकांच्या विकासात शिक्षक व पालकांची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचे आपल्याला. काय असू नये असं विचारलेलं आहे? तर काय दिलेलं आहे बघा. शिस्त व दडपणातून लहान बालकाला वळण लावणे, बालकाला स्वतंत्र न देणे, बालकाला खाणेपिणे देणे, बालकाच्या विकासाला चालना देणे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे शिस्त व दडपणातून लहान बालकाला वळण लावणे हे असू नये असं सांगितलेलं आहे. परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? मानसिक अवस्था, राजकीय अवस्था, उत्तर बाल्यावस्था किंवा कुमारावस्था. तर परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे मानसिक अवस्थेचे वैशिष्ट्य आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. एकच प्रकारची क्रिया वारंवार केली असता ती दृढ होते हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी निगडित आहे? सराव, संभाषण, खेळणे, उड्या मारणे. तर आपल्याला माहीतच आहे याचं योग्य उत्तर आहे सराव. पुढील प्रश्न, आपल्या घराण्याकडून चालत आलेले आपल्या शारीरिक ठेवणीतील घटक कोणता आहे? अनुवंश, परंपरा, राजकारण किंवा समाजकारण. याचं पण उत्तर सर्वांना माहीत आहे. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे अनुवंश हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, वर्तनाची कोणती अभ्यास पद्धती ही शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ असून आपण काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? प्रायोगिक पद्धत, सराव पद्धत, सर्वेक्षण पद्धत किंवा केंद्रीय पद्धत. तर याचे योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धत. अध्ययनात पठारावस्था कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भागाचा अभ्यास करणे.
तर याचं योग्य उत्तर आहे अध्ययनात 18 अभिरुची कमी होण्यामुळे होते, हे याचं योग्य उत्तर आहे. बिने स्टॅनफोर्ड बिने चाचणीनुसार 14 वर्ष, 16 वर्ष व 18 वर्ष बालकाची भाषिक क्षमता किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 9,000, 11,700 आणि 13,500 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, विशेष बालकाशी संबंधित विकलांगता किंवा अक्षमता, असमर्थता, अपंगत्व अशा संज्ञा कोणत्या संघटनेने सुचविल्या आहेत? जागतिक आरोग्य संघटना, राजकीय संघटना, सामाजिक संघटना किंवा आर्थिक संघटना. तर याचं योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, एकात्म शिक्षण योजनेमध्ये अपंगांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत कसे गट केले जातात? 12 ते 13 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. 10 ते 12 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते किंवा 12 ते 15 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्यापकाला यातून त्याच्या अध्यापनाविषयीचे खरे प्रत्याभरण मिळेल. विद्यार्थ्याच्या अध्यापनातील सहभाग, विद्यार्थ्याच्या खेळातील सहभाग, विद्यार्थ्याच्या राजकारणातील सहभाग किंवा विद्यार्थ्याचा सामाजिक सहभाग. काय असेल? खरे प्रत्याभरण केव्हा मिळणार आहे ते आपल्याला सांगायचे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याच्या अध्यापनातील जो सहभाग आहे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास किती वयानंतर होतो? झालेला आहे प्रश्न. काय असेल याचं योग्य उत्तर? आपण यापूर्वी घेतलेला आहे हा प्रश्न. 60 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे? याचं योग्य उत्तर आहे व्यवस्थापन, हे याचं योग्य उत्तर आहे. हा पण प्रश्न झालेला आहे. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व ही चाचणी कशासाठी तयार करण्यात आली आहे? स्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, अस्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, शांत व्यक्तिमत्व शोधण्यासाठी किंवा अशांत व्यक्तिमत्व शोधण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अस्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व तयार करण्यात आले. बालकाचा विकास ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? सातत्यपूर्ण, गतिशील, विघटनानंतर, समाजशील किंवा अशासनमान्य. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे बालकाचा विकास ही सातत्यपूर्ण, गतिशील स्वरूपाची प्रक्रिया आहे. बालकामधील नेतृत्व गुणाचा विकास हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे? सामाजिक विकास, आर्थिक विकास, राजकीय विकास किंवा भावनिक विकास. याचं योग्य उत्तर आहे सामाजिक विकास, हे याचं योग्य उत्तर आहे. शिशुअवस्थेत बालकाच्या अभिव्यक्तीची भाषा कोणती असते? राज्यभाषा, मातृभाषा, राष्ट्रभाषा किंवा भाषा. तर याचं योग्य उत्तर काय? मातृभाषा, हे याचं योग्य उत्तर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डॅश पर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे. 20, 30, 15, 45.
याचं योग्य उत्तर काय? 20 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, स्मरण म्हणजे धारणाशक्ती ही व्याख्या कोणी केली? लुई स्मिथ, जीन पियाजे किंवा एडगेल? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एडगेल हे याचं योग्य उत्तर आहे. बालकाच्या अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत होतो? बाल्यावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था किंवा तारुण्यावस्था? अमूर्त विचार क्षमतांचा विकास विचारलेला आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुमारावस्था हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, बालकाची आनुवंशिकता कोणाकडून ठरते? माता पित्याकडून, मामा मावशीकडून, काका काकीकडून किंवा आजी आजोबाकडून? काय याचं योग्य उत्तर? माता पित्याकडून हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? रुसो व फ्रोबेल, जीन पियाजे, डाल्टन किंवा एडगेल? तर अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरणाचा सिद्धांत हा रुसो व फ्रोबेल यांनी मांडलेला आहे. बीचे अंकुरण कसे होते हे शिकवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? शाळेच्या परिसरात बी पेरून त्यांचे अंकुरण होण्याचे विविध टप्पे मुलांना दाखवणे, प्रयोगशाळेत प्रयोग करून दाखवणे, सर्वेक्षण करून किंवा वर्गात अभिनय करून? काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच आहे. शाळेच्या परिसरात बी पेरून त्यांचे अंकुरण होण्याचे विविध टप्पे मुलांना दाखवणे हे याचं योग्य उत्तर आहे. पर्सनॅलिटी हा शब्द डॅश डॅश शब्दापासून बनला आहे. तर पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या शब्दापासून बनलेला आहे. बालकाची कोणत्या वर्षापर्यंत मानसिक वाढ जलद होत असते? 25, 5, 2.5, 12? काय असेल याचं योग्य उत्तर? तर बालकाची 5 वर्षापर्यंत मानसिक वाढ जलद होत असते. 25, 5, 2.5 किंवा 12? काय असेल याचं योग्य उत्तर? 5 वर्षापर्यंत. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो, शरीराची वाढ कमी होते, शरीर झपाट्याने वाढते किंवा हाडांची वाढ कमी होते? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो हे याचं योग्य उत्तर आहे. आकलन, शोध व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश यांनी सांगितले. अल्फ्रेड बिने, मोहसिन, डॉक्टर प्ल्यूम किंवा कोहलर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड बिने याने आकलन, शोध व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न, उत्तर बाल्यावस्था म्हणजे 6 ते 11 वर्षे या वयोगटातील मुलांना कोणत्या कौशल्याचे प्रभुत्व मिळते? भाषा, लिखाण, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्य, राजकीय कौशल्य, आर्थिक कौशल्य किंवा भौगोलिक कौशल्य? तर भाषा, लिखाण, खेळ व सामाजिक व शालेय कौशल्य हे याचं योग्य उत्तर आहे. बालकाचा कोणता काळ हा बाल्यावस्था व प्रौढावस्था यामधील सेतू आहे? 12 ते 20 वर्ष, 12 ते 30 वर्ष, 12 ते 25 वर्ष किंवा 12 ते 22 वर्ष? याचं योग्य उत्तर आहे 12 ते 20 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, डॅश या अवस्थेला शालापर्व काळ असेही म्हणतात. शैशवावस्था 0 ते 2 वर्ष, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्ष आणि किशोरावस्था 12 ते 20 वर्ष? तर याचं योग्य उत्तर आहे पूर्व बाल्यावस्था म्हणजे 2 ते 6 वर्ष या अवस्थेला शालापर्व काळ असेही म्हणतात. केंद्र शासनाने बालकासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू केला? 4 पर्याय दिलेत. 2010, 2013, 2011 किंवा 2009? केंद्र शासनाने बालकासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू केलेला आहे? 4 पर्याय दिलेले आहेत.
तर याचं योग्य उत्तर आहे 2010 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी डॅश डॅश प्रश्नांचा अवलंब केला जातो. दीर्घोत्तरी, लघुत्तरी, एका वाक्यात किंवा थोडक्यात. सविस्तर उत्तर अपेक्षित असते असं विचारलेलं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे दीर्घोत्तरी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला डॅश डॅश पातळी असे म्हणतात. बोधात्मक, ज्ञानात्मक, संरचनात्मक किंवा विकासात्मक. तर याचं योग्य उत्तर आहे बोधात्मक. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक पातळी असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता आणि ऑनलाईन क्लासेससाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही आमचे क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.